नमस्कार. माझं नाव सगळ्यांना माहितीच आहे. पुन्हा सांगतो, सोमनाथ भगवान जाधव. मी ह्या गावाचाच रहिवासी आहे, परंतु 1ली ते 7वी पर्यंत माझं शिक्षण मुंबईला झालं आणि मी आपणा सर्वांच्या बरोबर फक्त 3 वर्ष होतो, 8वी ते 10वी या हायस्कूलच्या दरम्यान. परंतु जेव्हा माणसाला मॅच्युरिटी येते, माणसाच्या आयुष्याची खरी सुरुवात होते. 7वी पर्यंत शिक्षण असं असतं की खेळण्या बागडण्यामध्ये निघून जातं आणि 8वी पासून माणसाला खरी अभ्यासाची सुरुवात होते आणि पुढे शिक्षणासाठी पाया बसला जातो. त्या काळात मला खानापूर गावच्या हायस्कूलमध्ये जे शिक्षक होते त्यांचा सहवास लाभला. त्यामध्ये मुख्याध्यापक गोळे सर, कांबळे सर, बाबर सर, भोसले सर, काजे मॅडम आणि आठवण करतो विशेषतः कदम मॅडम, या सर्वांचा सहभाग लाभला मला. त्यांच्या समोर मला शिकता आलं. त्या वेळेस माझा शिक्षणाचा पाया बसला. ते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी महत्त्वाची वेळ होती. आणि महत्त्वाचं म्हणजे 10वीला असताना घरातल्या अडचणीमुळे माझे शिक्षण थांबत होतं. या गावातून एक वेळ अशी आली होती, गाव सोडून जायची वेळ आली होती. पण त्यावेळेस गोळे सर, बाबर सर आले आणि तिथं थांबवलं दुकानाजवळ की काही करा, घरातली अडचण आज ना उद्या दूर होईल, पण ही जी वेळ आहे आताची, ही महत्त्वाची वेळ, 10वीचं वर्ष होतं माझं, हे तुम्ही जाऊन देऊ नका, नंतर आपण बसून काय ते सॉल्व्ह करूया करत. आणि ते झाल्यानंतर 10वीची परीक्षा देऊ शकलो मी आणि तिथून माझ्या आयुष्याचा खरा पाया बसला. 10वी नंतर 11वी आणि 12वी झाली माझी किसनवीरला. त्यानंतर सातारला ITI ऍडमिशन घेतलं आणि ITI करत असताना मित्रांच्या बरोबर भरती जात असताना कोल्हापूरला 2002 साली भरती झालो. आज 22 वर्ष झाली आहेत मला. आर्मीमध्ये कार्यरत आहे मी. 24 वर्ष नोकरी आहे माझी, 2 वर्ष अजून आहे. आता सध्या मी जैसलमेरवरून पोस्टिंग घरून लेह लडाखला पोस्टिंग जॉईन करणार आहे. 5 मेचा रिपोर्टिंग आहे माझा. तर 2 वर्ष पूर्ण करून परत आपल्या सर्वांच्या मध्ये येऊन मला बाकीचा काळ सर्वांच्या बरोबर घालवायचा आहे. आशा करतो सर्वांच्या बरोबर व्यवस्थित पुढच्या वेळी जाईल. आणि गेट टुगेदरचं असं झालं की गेट टुगेदरचा विषय खरं तर आम्ही कोरोना दरम्यान आम्ही बसलो होतो 5-6 जण गावातले. त्यावेळेस गेट टुगेदर विषय झाला आमचा. गेट टुगेदरचा विषय आता 4-5 वर्ष चाललाय, होतोय. गेट टुगेदर करायचे, मेसेज पडायचे व्हॉट्सअपवरती, सगळे रिप्लाय द्यायचे, पण तारीख फिक्स होत नव्हती. पण आजच्या जो 2024 वर्ष आहे, त्या 2024 आपल्या 1998 बॅच आहे, त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष म्हणायला काही शंका नाहीये, कारण आपण 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. तर ते आजचं 2024 वर्ष हे खूप मोलाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्युटीवर असताना, आर्मीची ड्युटी करत असताना मला नेहमी सविता, सुरेश लंका, शिवणकर यांचा नेहमी मेसेज पडायचा, तू कधी येतोस, तू असलं पाहिजेस गेट टुगेदरला, तू असेल तर खरंच आणखी मजा येईल, आणि तू नसलास तर एक आपल्यातला एक मित्र अब्सेंट राहील, ते आमच्या मनात खंत नेहमी राहील असं म्हणत होते. परंतु माझे भाग्य म्हणायचे की मी ह्या गेट टुगेदरला उपस्थित राहिलो. आणि खरं तर माझी सुट्टी यावेळेला जमत नव्हती. एप्रिलच्या 20-22 पर्यंत सुट्टी होती माझी, परंतु मी एक्सटेंड करून घेतली गेट टुगेदर प्लॅन झाल्यानंतर. म्हणजे जास्त रिक्वेस्ट केली आणि ते अटेंड केलं. बरं, पुढचा विषय असा की गेट टुगेदर हे झाल्यानंतर आपल्याला पुढं आणखी कार्यक्रम करत राहायचे. 25 वर्ष लागली आपल्याला एकत्र राहायला, विचार करा तुम्ही. 98-99 नंतर आपल्याला एकत्र राहायला 25 वर्ष लागली, तर पुढची 25 वर्ष लागायला नकोच. कमीत कमी त्यावेळेस कदाचित आपलं पट कमी होऊ नये म्हणजे कोणी लांबच्या गावाला जाऊ नये, कोणी असं होऊ नये, त्यासाठी आपल्या मधनं भेटीगाठी घेता आल्या पाहिजे, घेतलं पाहिजे. मी म्हणतो 1 वर्षात नाही तर 2-3 वर्षात नाही तरी आपलं गेट टुगेदर घेतलं पाहिजे. एनर्जी टिकून ठेवण्यासाठी भेटता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांबळे सरांचं आपल्या हायस्कूलला जे योगदान लाभलेलं आहे ते खरंच खूप मौल्यवान आहे. आपल्या खानापूर गावामध्ये मुख्याध्यापक असून सामाजिक कार्यामध्ये भाग घेणारे आतापर्यंत सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, तर आपण सगळे गावामध्ये ग्रुप बघतो. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे, मगाशी सागरने सांगितलं की जे मुलांनी जे इथं मॅनेजमेंट केलंय त्यांचे विशेष आभार मानतो. पण त्याचबरोबर शिक्षक वर्ग, गुरुजन वर्गांना जो आपला वेळ दिलाय आपल्या गेट टुगेदरसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं, आपल्या वर्ग मैत्रिणी ज्या महिला आहेत त्यांना लांब गावावरून आपल्या घरातल्या अडचणीतून, परिवारातून आपल्या परमिशन असू दे, वेळ काढून असू दे, अडचणीतून वेळ काढून ज्या काही इथं उपस्थित लावल्या आहेत ती खरंच मोलाची, त्यांच्या टाळ्या वाजवा. ठीक आहे.
आज तुम्ही म्हणता ना की आम्ही मॅनेजमेंट केलं, मुलींना काय फक्त पैसे द्यायचे तर हजर व्हायचे. आज तुम्ही तुमच्या पत्नींना मेगे टुगेदरला लावायची कल्पना मनात घेऊन बघा. तुमच्या पत्नी आहे, त्यांना कुठे गेट टुगेदर जायचंय, तुम्ही फक्त विचार करा की त्यांना गेट टुगेदर लावायचंय, तुम्हाला किती अडचणी येतील तुम्ही विचार करा. आज माझी पत्नी मला म्हणते की माझं 12-13 मेला गेट टुगेदर आहे, तर जाऊ का मी? तर म्हणलं जा तू जा म्हणा नुसतं, पण मला जायला किती अडचणी येते माझं मला माहिती आहे. म्हणजे त्यांना प्रत्येकाला अडचणी येते, आपल्याला कल्पना आहे घरामध्ये. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांचं म्हणजे आपण आभार मानूया. आणि गेट टुगेदरच्या माध्यमातून मला एवढं म्हणायचं आहे की फक्त गेट टुगेदरमध्ये वाढदिवसाचे मेसेज किंवा कुठलं एखादं समारंभ किंवा एखादं सण त्याचे मेसेज, दिवाळीचे म्हणा किंवा नवीन वर्षाचे, असं पाठवत राहा. पण त्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या काय अडचणी असतील, कोणा काय मार्गदर्शन असेल तर कमीत कमी ग्रुपमध्ये विचारत जा. कारण ह्या ग्रुपमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, सर्व मेडिकल क्षेत्रातील, सामाजिक प्रमिला समाजसेविका आहे, हॉस्पिटलमध्ये काम करते, शेतीमध्ये रीना आहे, असे बरेच क्षेत्रातील लोक आहेत. तर आपल्याला कोणाकडून तरी काहीतरी माहिती मिळेल, त्यामुळे मार्गदर्शन मिळत राहील. त्यामुळे सर्वांनी आपल्या ग्रुपमध्ये सल्ले मागत राहा, माहिती पुरवत जा आणि एकमेकांना मेसेज करत राहा. धन्यवाद. राजा